वा, क्या बात है. या प्लम केकला पाहून तुम्ही देखील घरच्या घरी असा केक बनवायला माहीर व्हाल. तुम्हाला विश्वास बसणार नाही मंडळी की एवढा छान केक आपण घरी बनवू शकतो. तुम्ही हा केक एकदा खाल्लात ना वारंवार बनवून खाल. ड्रायफ्रूट्सने भरलेला हा स्वादिष्ट पौष्टिक प्लम केक बनवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्ससहित हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवणार आहोत. तर पाहूया यासाठी काय रेसिपी आहे. प्लम केकसाठी शक्यतो रमचा वापर करतात. त्याऐवजी 3 ताज्या संत्र्यांचा रस मिक्सरमधून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेले ड्रायफ्रूट्स प्रत्येकी 2 चमचे घ्यायचे. चेरीचे काप, 3 कलरच्या टुटी फ्रुटी, काजू, बदाम, काळे मनुके आणि बेदाणे असे हे ड्रायफ्रूट्स भिजवण्यासाठी तुम्ही दुकानात मिळणारा रेडीमेड ऑरेंज ज्यूस देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे जी फळं असतील त्यांचा मिक्स ज्यूस देखील वापरू शकता. इथं मी 75 ml इतका वापरला आहे. ड्रायफ्रूट भिजतील एवढाच ज्यूस आपल्याला लागेल. हे ड्रायफ्रूट्स केक बनवण्याआधी किमान 2 ते 3 तास या रसात भिजवून ठेवायचे आणि मगच केक करायला घ्यायचा. इथे मी मंद गॅसवर एका भांड्यामध्ये गुळाचा रस करून घेत आहे. त्यासाठी 80 ते 85 ग्रॅम गूळ म्हणजेच 1 वाटी भरायला अगदी थोडासा कमी आणि त्यात आमटीच्या पळीनं 2 पळ्या पाणी घालून घ्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गुळाचा रस झाला की गॅस बंद करून भांड्यातला रस गार करायला ठेवायचा आहे. आता दुसरीकडे केक बेक करण्यासाठी घरातलेच कुकरचे एखादे भाताचे भांडे असेल ते घ्यायचे. ज्या भांड्यात केक करायचा त्या भांड्याला सर्व बाजूनं असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्ही इथं गोल भांड्याऐवजी दुसऱ्या आकाराचे भांडे केक करण्यासाठी वापरू शकता. शक्यतो उंच भांडे घ्या. केक फुगून वर आला तरी उतू जाणार नाही. केक भांड्याला चिटकू नये यासाठी इको बेकचा पेपर गोल शेपमध्ये कट करून घेतला. बेक पेपर नसेल तर तुम्ही इथं तेल लावलेल्या भांड्याला मैदा किंवा गव्हाचं पीठ शिंपडून सर्व भांड्याला लावून घेऊ शकता. भांडे लहान असेल तर अशा पद्धतीनं वरपर्यंत पेपर कट करून लावायचा आहे. तेल लावल्यामुळे पेपर भांड्याला अशा पद्धतीने चिकटून बसतो. केक बेक करण्यासाठी तुमच्याकडं ओव्हन नसेल तर तुम्ही अशा भांड्यामध्ये करू शकता आणि केक टीनपेक्षा मोठे भांडे घेऊन त्यात अशा प्रकारचे स्टँड ठेवून झाकण लावून 5 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवायचे. केकचे मिश्रण तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दूध घ्यायचं. याच वाटीनं पाववाटी उग्र वास नसणारे जसं की सनफ्लॉवर ऑइल इथे आपण वापरू शकतो. तुम्ही इथे तेलाऐवजी मेल्ट केलेले बटर देखील वापरू शकता. हे मिश्रण एकसारखं फेटून एकजीव करून घ्यायचं. तेल घातल्याने केक कोरडा किंवा खाताना घशामध्ये दाटणार नाही. आता इथं खड्या मसाल्यांपैकी 2 ते 3 वेलच्या, 2 ते 3 मध्यम आकाराच्या दालचिनी आणि 4 ते 5 लवंगा, 1 चमचा साखर टाकून याची बारीक पूड मिक्सरला करून यामध्ये ॲड करायची आणि सर्व मिश्रण चांगलं फेटून एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये तिखटा मिठाच्या चमच्याने 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा. याने केकला छान सुवास येतो. त्यानंतर हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं. आता या मिश्रणामध्ये घरातील मैदा चाळायच्या चाळणीनं गव्हाचं पीठ 150 ग्रॅम म्हणजेच यापूर्वी ज्या वाटीनं गूळ, दूध, तेल मोजले होते त्याच वाटीनं वाटी वरपर्यंत भरून येईल एवढं पीठ चाळून घ्यायचं. हवं असल्यास तुम्ही इथं मैद्याचं पीठ देखील वापरू शकता. यामध्ये आपल्याला मिल्क पावडरचा वापर करायचा आहे. आता पहा, यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे मिल्क पावडर ॲड करायचे. यानंतर संत्र्याच्या रसात 2 तास भिजतील एवढे ड्रायफ्रूट्स जे घालून घ्यायचे आहेत. पहा, ड्रायफ्रूट्स रसात छान भिजले आहेत. त्यानंतर गुळाचा रस आपण भांड्यात बनवला होता तो अशा पद्धतीनं मधासारखा दाटसर झाला आहे. पाहू शकता, गुळाचा रस पातळ केला, थंड झाल्यावर याची कन्सिस्टन्सी अशी होते आणि अशीच केकसाठी आवश्यक आहे. गुळाचा सर्व रस यामध्ये घालून घ्यायचा. इथं तुम्ही गुळाऐवजी साखर कॅरमलाइज करून घालू शकता. आता चवीसाठी आपल्याला यामध्ये छोटा चमचा मीठ घालायचं आहे. हे सर्व मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे. एका दिशेनं या पद्धतीनं सर्व फेटून घेतल्यानंतर या मिश्रणामध्ये गुठळ्या होणार नाही. या पद्धतीनं हे एकजीव करून घ्यायचं आहे. हे बॅटर या पद्धतीनं घट्ट झाल्यास गुळाचा रस बनवला त्या भांड्यातच 2 ते 3 चमचे साधं पाणी घालून त्यामध्ये मिक्स करायचं. बघा, केकसाठी दूध, तेल किंवा इतर कोणतेही लिक्विड वापरणार असाल तेव्हा ते गरम करून नॉर्मल टेम्परेचर आल्यानंतरच केकच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं. खूप गार किंवा खूप गरम असे मिक्स करायचे नाही. अजूनही हे बॅटर घट्टच वाटत आहे.
तेव्हा मी यामध्ये अगदी थोडं थोडं दूध मिक्स करत आहे. तुम्ही इथं पाणी देखील वापरू शकता. या पद्धतीनं एकाच दिशेनं हलवत हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. फायनली हे असं दाटसर मिश्रण तयार होईल. यामध्ये थोडेसे पाणी किंवा दूध या मिश्रणाची अशी दाटसर कन्सिस्टन्सी तयार करायची आहे. खूप पातळ मिश्रणाने डेकोरेशन केले ड्रायफ्रूट खाली जाऊन बसतात. आता यामध्ये बेकिंग पावडर 1 चमचा आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि असा सोडा ॲक्टिवेट यामध्ये होण्यासाठी व्हिनेगर 1 चमचा घालायचा आहे. नसेल तर लिंबाचा रस 1 चमचा घालून असा फेस आला तरच आपलं केकचं बॅटर छान फुलणार आहे, केक स्पॉन्जी होणार आहे. आता हे मिश्रण एका दिशेने एकसारखं फेटून घेऊन यावेळी फेटताना मिश्रण हलकं वाटायला लागेल आणि हे आपल्याला केक टिनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं 2 ते 3 वेळा छान असं टॅप करून घ्यायचं आहे, ज्यामुळे याच्यामध्ये एअर बबल्स राहणार नाहीत आणि तो सर्व बाजूने एकसारखा तयार होतो. आता इथं डेकोरेशन करण्यासाठी एक्स्ट्रा घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत. पाहू शकता, त्यामुळे केक दिसायला खूप छान दिसतो आणि खायलाही खूप छान लागतो. फायनली हा केक टिनमध्ये तयार करण्यासाठी आपण डेकोरेट करून घेतला आहे आणि आता हा प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. बघा, कुठूनही वाफ जाणार नाही यासाठी भांड्यावरती घट्ट झाकण लावायचे आणि एखादी लोखंडी जड वस्तू यावरती ठेवून 50 ते 55 मिनटं लो गॅसवरती केक बेक करायचा आहे. थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. हा जो प्लम केक आहे तो दुकानांनी खूप महाग मिळतो. घरी बनवला तर कमी किमतीत तयार होतो. पहा, हा केक किती छान फुलून तयार झालेला आहे. केक पूर्ण शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी टूथपिकचा किंवा सुरीच्या साह्याने असा वापर करून चेक करायचा आहे. सुरी क्लीन झाली तर त्यानंतर गॅस बंद करायचा आणि पूर्णतः केक गार करायला ठेवायचा आहे. त्याआधी जर तुम्ही केक काढायला गेला तर त्याचे तुकडे होतील. तर बघा, अशा पद्धतीनं 2 ते 3 तास मी हा केक गार करून घेतलेला आहे. तुम्हाला दुकानातसुद्धा या चांगल्या दर्जाच्या वस्तू वापरून असा केक बनवून मिळणार नाही, जो तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. जे प्रथमच हा घरी केक करत आहेत तर त्यांनी अशा पद्धतीनं जर बनवला, त्यांना स्वतःवर सुद्धा विश्वास बसणार नाही की आपण घरच्या घरी बिना ओव्हनचा अशा पद्धतीने केक बनवू शकतो. तर बघा, मी हा डिमोल्ड करत आहे. त्यानंतर तुम्ही जे कागद लावलेले आहेत तर ते सर्व अशा पद्धतीनं काढून घ्यायचे आहेत आणि मगच आपण कट करायला घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर स्टेप बाय स्टेप केकची रेसिपी बनवली तर नक्कीच या पद्धतीनं छान असा स्पॉन्जी केक बनायला मदत होते. असा प्लम केक जो आहे तो बनवून घरच्या घरी तयार होतो. खरंच खूप टेस्टी डिलिशियस असा केक झालेला आहे. मंडळी, क्रिसमसचा सण देखील येत आहे. घरी लहान मुलं आवर्जून केक करायला सांगतात, तेव्हा अशा पद्धतीनं लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडणारा हा प्लम केक घरी नक्की एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा रेसिपी कशी झाली आहे ती. प्लम केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा. भेटूया अशाच नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.